थांबा पंच, तुम्ही ऐकलं आहे ते खरं आहे. भैरो पार किती किसला पैसा आहे त्यासनी समजलंच आहे आणि आपल्यासनीच मदत होईल. होय होय मदतच होणार मदतच होणार. पंच बाळू सत्यावाला सवना नांद होत नाही आणि बाचं म्हणणं आहे का बाळू तिकडे धाडायचं. तिकडे धाडायचं म्हणजे जावई बापू नंतर त्यांना जबाबदारी पार पाडली पाहिजे म्हणून म्हणलं. अयो बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे जबाबदारी तर घ्यायलाच पाहिजे. मग कधी जाणार आहे बाळू? जातोय तू जाणार नाही म्हणतो. अयो यो यो नाही जाणार म्हणजे अयो म्हणजे जायला पाहिजे न जाऊन कसं चालेल. अयो बोलवा त्या बाळूला मी बोलतो. बाळू काय अडचण तर नाही ना? नाही नाही वाईच बोल ना चाललं होत. असं काही अडचण तर सांग. पंचासनी वाईच तुझ्या संग बोलायचं होत. सारखं काय बोलायचं असतो पण ऐकून तरी घे की एकदा. असू दे असू दे असू दे. अरे बाळू तुमच्या घरच्यांचा विषय माझ्या लक्षात आला बघ. तर त्यांचं जे म्हणणं आहे की तू जावई बापूंच्या घरी जाऊन राहायला पाहिजे जबाबदारी घ्यायला पाहिजे. तर मला म्हणजे सगळ्यांनाच तसं वाटतं. अरे बाबा त्याच्या घरच्यांना काय करायचं ते त्यांना ठरवू द्या की. यो येत त्या. अरे बाबा त्यांना गरज आहे आणि शिवाय बाळू त्यांचा जावई आहे. ते काही बी असलं तरी बी बाळूला जर नाही जायचं असेल तर ते नाही जाणार नाही का रे बाळू? तुझं पंचाच काय वाजलं आहे का? जाऊ दे तुमचं तुम्ही बघून घ्या. हा तर तुमचं काय म्हणणं आहे? मी तिकडे जाऊन राहायचं काय का? मी तिकडे जाणार नाही. यो असं कसं जाणार नाही? मग त्यांची जबाबदारी कोण घेणार मग तुम्ही? आमच्या घरात काय करायचं ते आमचं आम्ही बघून ठेवू. मस्ती काय करायचं आहे? यो 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 मयप्पा कसं बोलतोस बघितलं? यो कधी पण मदत करायला आलं की असाच बोलतो. अयो तुझ्या घरच्यांची इच्छा आहे आणि आम्हालाही तसं वाटतं म्हणून बोललो बघा. कोणाचं कशात भलं आहे ते मला चांगलंच ठाव आहे. तुम्ही नका सांगू. तुम्हाला जे सांगायचं होतं ते सांगितलं ना व की मी बघून घेईन. हा ना आता काय बोलला तर हे बघा मयप्पा मी सांगायचं काम केलं परत विषयाचा चावडीवर आला तर चला रे चला. बरोबर बोलला बाळू. तू काय जेवून जाणार आहेस का? नाही नाही हे काय निघालं निघ मग. एखादा माणूस सावतावून मदत करायला घरला येतो तुमच्या त्याच्याशी कसं बोलायचं समजत नाही वय. कोणा संग कसं बोलायचं मला चांगलंच ठाव आहे. घरातलं समदेश आहे त्या पंचाला सांगायचं बंद करा आधी. अरे आता मला शिकवणार का तू?
तू मला सांगणार का काय करायचं आणि काय नाही ते? काय चुकीचं आहे ते सांगतो हाय म्या. मोठ्यांशी कसं बोलायचं ते समजत नाही तुला, आणि तू सांगणार तू बराबर. आवा म्या काय म्हणते? म्हणा की तुम्ही काय म्हणलं नाही, याची कड घेतली नाही, असं होईल का? तसं नाही, या ईशावर आपण नंतर त्याला बोलत नाही चालणार का? याचं अजून कुठे जायचं ठरलं नाही का? ते ठरलं का मग बोलू, म्हणजे याला जाता येईल. होय ना व? तुमचं बी डोसकं गरम हाय आणि त्याचं बी, म्हणून म्हणलं म्या. कड घ्यायची बंद कर, भल्यासाठीच सांगतो. हाय माझं भलं कशात आहे ते मला चांगलंच ठाव आहे. काय ठाव रे तुला? अरे समजा गावाला समजतंय काय करायला पाहिजे ते. त्यांच्या बाच खात नाही मी त्यांचं ऐकाया. अरे पण हिथं माझ्या घरात खातो का नाही ते बी नाही. गुंडू, कामात आहेस का? जरा बोलायचं होतं. नाही, किरकोळ काम आहे, करेन नंतर. मी काय म्हणते, तू तुझ्या आप्पांसोबत पटवून का घेत नाहीस? अय्यो तसं काही नाही अव्वा. मला जे पटत नाही त्याला मी विरोध करतो. त्यांना ते आवडत नाही आणि तुलाही आवडत नाही. आता आम्हाला न आवडण्यामागे काहीतरी कारण असेल ना? उगाच आम्ही तुला चूक म्हणू का? अय्यो मग मला काय वाटतं त्याचं काय? तुम्ही उगीच दुसऱ्यांना त्रास होईल असं वागता. मला ते आवडत नाही. त्रास होईल असे वागत नाही. बऱ्याच वेळा गरजेचं असतं म्हणून भाग घेतो आम्ही, नाही तर आम्हाला काय गरज? मग बाळूच्या आयुष्यात काय चालू आहे याच्याशी अप्पांना काय घेणं देणं? आणि तूही साथ देतेस त्यांना, काय गरज आहे काय या सगळ्याची? गुंडू, काही समजत नाही तुला. झालं, हे जर मत आहे तर मग बोलून काय उपयोग? आधीच त्याला धाकात ठेवायला पाहिजे होते. अय्यो माझे चुकले. डोक्यावर बसवून ठेवले त्याला मी. अय्यो त्याचेच परिणाम. किंमत दिली त्याला. हेनरी, काय झाले? असे एकटेच काय बडबडत आहात? यो वैजंता, मी आता मयप्पाकडे जाऊन आलो. बाळूचं काय करायचं याची चर्चा करत होतो. तात्या सगळ्यांसमोर माझ्या विरोधात बोलला. अय्यो एवढी हिंमत वाढली. मग तुम्ही काही बोलला नाहीत का त्याला? अय्यो वैजंता, काय बोलणार? अय्यो बाळूच्या विषयावर चर्चा करायची की तात्यावर बोलत बसू? अय्यो बाळूचा काय विषय होता? अय्यो मी सांगितलं की बाळूने त्याच्या घरची जबाबदारी घ्यायला पाहिजे म्हणून, त्याने तिकडे जायला पाहिजे म्हणून. अय्यो अय्यो मग काय ठरलं? अय्यो काही नाही, सगळा घोळ घालून ठेवला त्या तात्याने. हेनरी, गावकरांच्या मनात आपल्याबद्दल कोणी भरवलं नसेल ना? अय्यो माहित नाही, पण बाळू जर आता गावात राहिला तर ह्या गावात या पंथाला किंमत राहणार नाही. आधी त्या बाळूला गावाबाहेर काढायचं, मग तात्याकडे बघू. अय्यो त्या दोन्ही गोष्टींची काही एक गरज नाही म्हणतो मी. आणि तात्याचं म्हणाल तर तो मूर्ख आहे, आणि बाळूचं काय करायचं ते त्याच्या घरचे बघतील. ए गुंडू, तू त्या बाळू सारखं बोलू नको. अय्यो अप्पा, तसं नाही. काळ बदलला आहे, काळानुसार बदलायला हवं. पूर्वी सगळे निर्णय एकाच्या मतानं किंवा तोंडी होत असत, पण आता सगळं बदललं आहे. कायदा आला आहे म्हणून म्हण. ते काही असेल, पण बाळू गावाबाहेर गेला पाहिजे. बाळूवर त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून तरी घे.
काय रोज तेच उठून ऐकायचं आहे? मला काय ठाव नाही का समजा? काय ठाव आहे आणि काय विचार केला आहे? हा विचार विचार केला नाही म्या. मला जे करायचं आहे तेच करणार आहे. बघितलं नव? आणि ह्यो मला सांगणार काय चूक आहे काय बराबर आहे ती. बाळू, प्रत्येक वेळी तुला पटलं नाही ते चूक असं नसतं. आम्ही समधी काय तुझी वैरी नाही. अरे तिकडे जाशील तर नवं गाव, नवी माणसं भेटत्याल, तुला बी बरं वाटत. आणि तिकडे काहीतरी काम करशील. ए, माझी कामं चालूच आहेत. आहे माझी कामं करत असतो कायम. एकदा सांगून तरी टाक काय कामं आहेत ते. मस्त सांगून समजलं असतं तर कवाच सांगितलं असतं. एका प्रश्नाचं उत्तर सवाना द्यायचं नाही. मी काय म्हणत नाही हे ठाव आहे ना हो त्याला. तू मस्ती समजत नाही म्हणलं का झालं? कोणी बोलू नाही म्हणून म्हणत नाही म्या. खरंच नाही समजायचं तुम्हाला. हे बघा, भांडण करायचं नाही. काय करायचं आहे ते नीट ठरवायचं आहे. तो दोघं बी शांत राहा. बाया सत्तेला तिकडे घेऊन जाईल. विषय संपला. आणि म्या बी सांगितलं आहे का म्या तिकडे जाणार नाही. तुला जाया लागल. म्या घर सोडून जाईन पर तिकडे जायचो नाही. मग घर सोडून जा आत्ताच्या आत्ता. काय बोलताय तुम्ही? बाळू, अरे तू तरी ऐक रे बाबा. तुला काय वाटतं? जाया पाहिजे का नाही? तिला काय विचारतो आहेस? ती नाहीच म्हणणार आहे. तर तिला विचारलं आहेस का कवा? तिचं बी घर आहे. ती तरी का जाईल इथनं? असं निसतं म्हणून चालत नाही. नांदवायचं कोण? खरे म्हण. कुठं काय कमी आहे का तिला? ते तू ठरवू नका. तिला विचार काय कमी आहे का नाही ते. अरे कुठला विषय कुठं नेता आहे तुम्ही? बाळू, तू आधी इथं येऊन बस. मला तिकडे जाया सांगणार नसल तरच येतो. तू माझं ऐकणार आहे का नाही? आधी इथं येऊन बस, बोलू आपण. जावई बापूस तूच सांगितलं होतं ना खरंकडे बघील म्हणून. हवा म्हणून तिकडे जाऊन राहायला पाहिजे असं नाही नव. तिथं राहून काय करणार आहे तू? तिकडे जाऊन तर काय करणार आहे म्या? तुझी कामं आहेत नव डोंगरा एवढी. कर जाऊन तिकडं.
अरे तिकडे गेलो का मला बाहेर पडता यायचं नाही. हा हे सांग की गाव हिंडायची आहेत दिसती ते करताना यायचं ना. भक्ती आहेच काय. अरे जबाबदारी घेऊन वाग की रं. अगं एका घराची जबाबदारी घेऊन कसं जमायचं मला. ए उगा समजा जग सांभाळत असल्या का बोलू नका. म्हणूनच म्हणलो होतो सांगून समजायचं नाही तुम्हाला. अव मला नाही वाटत का बाळून तिकडे जाऊन राहावं. या जे सांगतो आहे ते तुम्हाला कवाच वाटत नाही. अरे या पोरीचा कोणी विचार करणार आहे का नाही या घरात. सत्य तू सांग काय करायचं आहे. मला तर काय बी समजणं झालं. अव एवढं समज बघितल्यावर घाबरली असेल ती. तिला तरी काय समजणार आहे काय करायचं ते. मग तुम्ही म्हणताय तेच करायचं का आता. हा? आजवर हेच केलं नव. म्या तिकडे जाणार नाही हे शेवटचं सांगतो आहे म्या. ठीक ठरलं नव तुझं. चाल राहायचं आयुष्यभर या जात. हवा थांबा. काय चालू आहे तुमच्या दोघांचं. याचं ठरलं आहे नव. जाऊ दे याला इथं. आणि माझं कोणालाच पटत नाही म्हणजे मी चुकीचा अस जातो मी. अव तुम्ही चुकीचं आहे असं कोण म्हणलं. आता पटत नाही म्हणल्यावर चुकीचाच की. असं काय नाही. हे बघा आपण नंतर त्याला बोलू. काय हे काय असेल ते आजच ठरवायचं. जो जर तिकडे जाणार नसेल तर म्या या घरात राहायचो नाही. यो तिकडे गेला तर समज नीट होईल असं वाटतं आहे का तुम्हाला. वय समजा करून झालं आता हेच करायचं. मला ते मान्य नाही. अरे तुझ्यालाही गोष्टी आम्हाला मान्य नसतात तेव्हा आता तुला काय वाटतं याचा विचार नाही व्हायचा. बाळू होऊन दे त्यांच्या मनात. ऐक माझं जरा. तू आणि सत्य गंगीकडे राहायला जावं. बघू समज नीट होता हाय का नाही. म्या तिकडे गेलो तर समज बिघडणार आहे. ऐक माझं. बाळू अरे आजवर त्यांनी आपलं ऐकलं का नाही. मग आता आपण त्यांचं ऐकायचं. अगं पण त्यांचं ऐकायचं का नाही हे मुद्दाच नाही. मला नाही जायचं. माझी लय काम आहेत. तर मग तिकडे जाऊन कर की. तिकडे जाऊन नाही होणार.
तू जर तिकडे गेला नाही तर आतापासनं मी अन्नाचं एक कण बी खाणार नाही. आय